नाशिकचे लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज रोड शोचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोड शो। ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा। राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये 18 मेला रोड शो। महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन। मुंबईच्या घाटकोपरमध्ये 2.5 किलोमीटरपर्यंत मोदींचा रोड शो उत्साहात पार। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती। रोड शोच्या माध्यमातून मुंबईमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। काँग्रेससमोर नकली शिवसेनेनं गुडघे टेकलेत। आता नकली शिवसेनेचं अस्तित्व राहणार नाही। नाशिकमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर टीका। नकली शिवसेना नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की होणार। पंतप्रधान मोदींची ठाकरे पवारांवर जोरदार टीका। लहान पक्षांना शटर बंद करण्याचा पवारांचा सल्ला। पंतप्रधान मोदींची शरद पवारांवर टीका। 70,000 कोटींचे उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री किती कोटींचे असतील? नाशिकमधल्या सभेतून उद्धव ठाकरेंची सडकून टीका। मोदींच्या सभेसाठी धुळे आणि नगरहून माणसं आणली गेली, रोहित पवार यांचा दावा। तर ठाकरे पवारांवर बोलण्यापेक्षा मोदींनी 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगावं, रोहित पवार यांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात 24 सभा, जिल्हा परिषदेला सुद्धा एवढ्या सभा होत नाहीत, तेवढ्या सभा मोदींनी घेतल्या। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। शरद पवार म्हणाले होते की छोटे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मोठा आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण। घाटकोपरमधील होर्डिंग अपघाताची घटना ताजी असताना पंतप्रधानांनी त्याच भागात रोड शो करणं किती योग्य याचा विचार मोदींनी करावा। अनिल देशमुख यांचा मोदींच्या रोड शोवर हल्लाबोल। 4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फुटणार। ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उर्वरित आमदार नेते पक्षाला रामराम करणार। भाजप नेते मोहित कंबोज यांचा दावा। अंतिम ना हरकत प्रमाणपत्र न घेताच घाटकोपरचा पेट्रोल पंप सुरू केला। शासन निर्णयानुसार या भूखंडाचा वापर प्रशासकीय इमारत, शैक्षणिक इमारत आणि निवासी इमारत बांधण्याबाबत मर्यादित ठेवण्यात आला होता। रेल्वे हद्दीमधील सगळ्या 250 होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, पालिकेचे सक्त निर्देश। तर मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या सगळ्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।